हॅलो स्टुडंट, तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ग्रुपला पाठवलेला आहे हेल्प सिंड्रोम बद्दल. हेल्प सिंड्रोम हा ऑब्स्टेट्रिक आणि गायनेकोलॉजी मधला एक टॉपिक आहे, जो की डिसीज आहे, जो की सिंड्रोम आहे. तो सिंड्रोम कसा होतो आपण या ठिकाणी आज बघू. मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन करतो. जस्ट 5 मिनिटांमध्ये आपलं एक्सप्लेनेशन होऊन जाईल. ओके. हेल्प सिंड्रोम मीन्स लाईक हेमोलायसिस. ओके. E फॉर द एलिवेटेड ऑफ लिव्हर एन्झाईम, L फॉर द लो प्लेटलेट्स. ओके. LP. ओके. हेल्पचं फुल फॉर्म का होतो? H फॉर द हिमोलायसिस, E फॉर द एलिवेटेड लिव्हर एन्झाईम, L फॉर द लो अँड द P फॉर द प्लेटलेट्स. ओके. सो हेल्पचा हा फुल फॉर्म आहे. हा सिंड्रोम आहे जो की 10% केसेसमध्ये होतो. प्री इक्लाम्शिया स्टेज असते, त्या स्टेजमध्ये हा होतो, मदर्समध्ये होतो. सो त्यामध्ये काय काय होणार की इन्क्रीज द मॅटर्नल अँड द फिटल रिस्क. काय काय होणार? जी पण मॅटर्नल आणि फिटलची रिस्क आहे ती या ठिकाणी इन्क्रीज होणार. फिटलला पण होणार आणि मदरला पण होणार. मग त्याचे काय सिम्पटम्स आहेत, जसे की राईट अप्पर क्वाड्रंट पेन. ओके. म्हणजे कुठे ॲब्डोमिनल पेन जो आहे त्या ठिकाणी राईट अप्पर क्वाड्रंट याच्यामध्ये ॲब्डोमिनच्या रिजनमध्ये पेन होणार. ओके. नॉजिया सुद्धा होणार, वॉमिटिंग सुद्धा होणार मदरला. एलिवेटेड काय होणार की लिव्हर एन्झाईम, जसे की कोणता HGPT आहेत. ओके. HGOT आहेत. ओके. त्यानंतर LDH आहे. ओके. इन्क्रीज होणार द 600 इंटरनॅशनल युनिट ऑफ पर लिटर, हा इन्क्रीज होणार, एलिवेट होणार लिव्हर एन्झाईम. आता बिलिरुबिन काय काय करतो? बिलिरुबिन 1.2 पेक्षा वाढणार, mg/dl पेक्षा जास्त होणार. ओके. त्याला आपण हेमोलायसिस असं बोलतो. असोसिएटेड काय करणार आहात ते थ्रोम्बोसायटोपेनिया, जसे की ब्लिडिंग, टेंडरनेस, हे त्या ठिकाणी इन्क्रीज होणार. आता हे सिम्पटम झाले आपले हेल्प सिंड्रोमबद्दल. आता आपण मॅनेजमेंट काय करणार हेल्प सिंड्रोमला? जसं की ऑब्स्टेटिकल इमर्जन्सी असेल, एखाद्या वेळेस इमर्जन्सी असतात मदर्समध्ये, PIS सोबत जर काही हेल्प सिंड्रोम असेल तर त्यावेळेला आपण ऑब्स्टेटिकल इमर्जन्सीमध्ये काय करतो? इमिडिएट आपण टर्मिनेशन करतो मॅटर्नल इंटरेस्ट. त्यानंतर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आपण काय करतो की कोआग्युलेशन ॲब्नॉर्मॅलिटी असेल मदरमध्ये, जसं की हिमोलायसिस डिसऑर्डर असेल किंवा लिव्हर एन्झाईम एलिवेट झाले असेल, त्यावेळेला आपण काय करतो? सपोर्टिव्ह ट्रीटमेंट त्या मदरला देतो. फ्रेश ब्लड आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करणार किंवा ट्रान्सफ्युजन करणार, आणि प्लेटलेट ट्रान्सफ्युजन करणार आपण मदरमध्ये. त्यानंतर काय स्टेरॉइड थेरपी आपण काय देतो? स्टेरॉइड थेरपी जसं की डेक्झामेथाझोन हा स्टेरॉइड थेरपी म्हणून आपण मदरला देतो, विथ द फेवरेबल सर्व्हिसेस लाईक दॅट इंडक्शन ऑफ लेबर सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार. अनफेवरेबल सर्व्हिस असेल, म्हणजे सर्व्हिस ज्या वेळेला फेवरेबल असेल तर आपण इंडक्शन ऑफ लेबर करतो. इफ अनफेवरेबल सर्व्हिस असेल तर आपण सिझेरियन सेक्शन डिलिव्हरी त्या ठिकाणी मदरची करतो. MgSO4 म्हणजे लाईक मॅग्नेशियम सल्फेट आपण, आणि अँटी हायपरटेन्सिव्ह त्या ठिकाणी ड्रग्स आपण देतो मदरला, ज्या हेल्प सिंड्रोम असेल त्या मदरला, मॅग्नेशियम सल्फेट आणि अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. जर का प्लेटलेट काउंट कमी असेल तर आपण काय करतो? ओके. ज्यावेळेला इफ प्लेटलेट काउंट इज लो, सो जे ॲक्सेसरी इज नेसेसरी, सो इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग फॉर द 24 hours ऑफ पोस्टपार्टम. इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग आपण करतो मदरला 24 hours आफ्टर द पोस्टपार्टम, म्हणजे आफ्टर द डिलिव्हरी ऑफ मदर. आता त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय काय आहेत बघू आपण. कॉम्प्लिकेशनमध्ये आहेत की अब्रप्टिव्ह प्लासेंटा होणार मदरला. ओके. त्यानंतर AIDS होऊ शकतो, अप्पर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, ॲक्यूट रेनल फेल्युअर होऊ शकतो, सिव्हिअर असायटिस किंवा सेप्सिस त्या ठिकाणी होणार, लायरेंजियल एडिमा होणार आणि स्ट्रोक. ओके. त्यानंतर इन्फ्रॅक्शन त्या ठिकाणी होणार, रिटर्नल डिटॅचमेंट होणार लाईक आयमध्ये, सब कॅप्सुलर लिव्हर त्या ठिकाणी होणार, आणि हिमॅटोमोसिस किंवा डेथ सुद्धा होऊ शकते. पेरनेटल पिरियडमध्ये काय होणार की मॉर्बिडिटी जी आहे आणि मॉर्टॅलिटी जी आहे मदरमध्ये, ती कशामुळे होऊ शकते? प्रीटर्म लेबरमुळे होऊ शकते किंवा प्रीटर्म डिलिव्हरीमुळे होऊ शकते. सो त्या ठिकाणी प्रीमॅच्युरिटी सुद्धा होऊ शकते, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असू शकतो, किंवा सेप्सिस इन्फेक्शन त्या ठिकाणी प्रीनेटल पिरियडमध्ये होऊ शकते. हे कॉम्प्लिकेशन्स आहे हेल्प सिंड्रोमचे. सो आता आपण हेल्प सिंड्रोम हा शॉर्ट सिंड्रोम आहे, जो की एक्झामला एखाद्या वेळेस विचारला जातो. त्यामध्ये हिमोलायसिस आहे, H फॉर द हिमोलायसिस, EL फॉर द एलिवेटेड लिव्हर एन्झाईम, and the L for the low or P for the platelet. Low platelet hemolysis elevated of the liver enzyme. याचा फुल फॉर्म हा सिंड्रोम जो की मदरमध्ये होतो.
मदरला सोबत अदर कॉम्प्लिकेशन्स किंवा अदर रिस्क फॅक्टर सुद्धा असू शकतात. त्यासोबत हा होणार. आपण मेन ऑब्झर्वेशन करणार, साइन अँड सिम्पटम्स बघणार, मॅनेजमेंट त्या ठिकाणी देणार, सपोर्टिव्ह मॅनेजमेंट असेल किंवा क्रिटिकल इमर्जन्सिकल इमिडिएट मॅनेजमेंट असेल, ते ऑल मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी मदरला देतो. ओके, सो ह्या ठिकाणी तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल असं मी कन्सिडर करतो. ओके, आणि या ठिकाणी स्टॉप करतो माझं एक्सप्लेनेशन. ओके, थँक्यू सो मच.